म्यूट करा म्हणजे मला पुढे बोलता येईल. हा, आपल्या ग्रुपवर लोखंडे सर आहेत आपले प्राचार्य. तर प्राचार्यांच्या संकल्पनेतून आणि आपल्या आदरणीय होडगर साहेबांच्या संकल्पनेतून आपण एक नवीन उपक्रम चालू करतोय आजपासून, तो की फ्री नॅशनल वेबिनार. माझा आवाज येतोय आपल्याला सर्वांना? येतोय. माझा आवाज येतोय? हो सर. गौरव, हे रेकॉर्डिंग करायचं आपल्याला इथे लगेच. एक मिनिट. येतोय सर. हा, तर आपल्याला फ्री वेबिनार आपण घेतो आहोत. फ्री वेबिनार जो की आपण 18 तारखेपासून आपण आजपासून सुरुवात करतोय. आज पहिला वेबिनार आपले रिस्पेक्टेड छापेकर सर घेणार आहेत आणि रोजची वेळ आपली 11 ते 12 आणि 3:30 ते 4:30 ही वेळ असेल रोजची. आणि रोज आपण सर्वांना विनंती आहे की रोज आपण या वेबिनारचा सगळ्या त्या ठिकाणी जे येणारे स्पीकर्स त्यांच्या ज्ञानाचा चांगला अनुभव तुम्हाला मिळेल आणि वेगवेगळ्या गोष्टी नवीन ज्ञानात भर पडेल. तर आपण सगळ्यांना विनंती, आपण दररोज या वेबिनारचा आनंद घ्यावा. आणि मी आता याच्या पुढे छापेकर सरांचा एक छोटासा परिचय आपल्याला सर्वांना देतोय. छापेकर सर आपल्याकडे डॉक्टर श्रीरंग छापेकर असोसिएट प्रोफेसर म्हणून आपल्याकडे काम करतात काय चिकित्सा विभागात. सर BAMD झालेले आहेत. MD सरांचं नागपूरहून झालेलं आहे आणि BAMS सरांचं नगर येथून झालेलं आहे. आयुर्वेदिक क्षेत्रात अनेक चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम आहे. जळगाव येथे त्यांची प्रॅक्टिस आहे. तसेच अनेक रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्स मध्ये त्यांचे पब्लिश झालेले आहेत. स्वतःची त्यांची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे ब्रह्मचैतन्य नावाने. त्याच्यामध्ये पण त्यांचं योग्य तऱ्हेने काम चालू आहे. आणि महाविद्यालयातला त्यांचा जो अनुभव आणि त्यांचं जे काम हे आपण सर्व जाणतात, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ज्यावेळेस लोखंडे सरांनी आम्हाला या संकल्पनेसाठी सांगितलं त्यावेळेस छापेकर सरांनी सुरुवातीलाच सांगितलं की आपण या गोष्टीला बिलकुल पुढे जाऊ आणि आपण हे करू. आणि पहिलं लेक्चर माझं असेल म्हटलं बिलकुल सर, पहिलं लेक्चर ओपनिंग करायची आणि आपण आज त्याच्यानुसार आपण सुरुवात करत आहोत. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण लेक्चरला विलंब न करता मी आपल्या प्राचार्य डॉक्टर लोखंडे सरांना विनंती करतो की त्यांनी या ग्रुपवरती छापेकर सरांचं स्वागत करावं. लोखंडे सर. हॅलो लोखंडे सर, आवाज येतोय? हॅलो. हा लोखंडे सर. हॅलो हॅलो हॅलो. हा लोखंडे सर. बाकीच्यांनी माईक म्यूट करा आपले. कसं करतात म्यूट करणं सगळ्यांना? आवाज येतो ना सर? आवाज येतो का? हो येतोय सर, बोला. हा, हे बघा, मी डॉक्टर लोखंडे, प्रिन्सिपॉल अश्विन आयुर्वेद महाविद्यालय, सर्वांचं प्रथम मी स्वागत करतो. आणि आपले जे आज आपल्याला लाभलेले जे गेस्ट आहेत डॉक्टर श्रीरंग छापेकर सर, हे आपल्या महाविद्यालयातील असोसिएट प्रोफेसर आहेत आणि आज आपल्याला पहिलंच लेक्चर त्यांचं लाभत आहे. तर मी महाविद्यालयाकडून त्यांचे स्वागत करतो आणि त्याला विनंती करतो की त्यांनी आपलं हे टॉपिक चालू करावा. चालू करा. हो सर, माझी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्यांनी कृपया आपले स्पीकर बंद करावेत जेणेकरून सगळ्यांना व्यवस्थित ऐकता येईल. तर आपण आजचा टॉपिक आहे इफेक्ट ऑफ होमनकर्म इन व्हेरियस पॅथॉलॉजीज ऑफ PCOD. याच्यामध्ये PCOD म्हणजे काय थोडक्यात, PCODच्या आधुनिक शास्त्रानुसार कोणकोणत्या पद्धतीने पॅथॉलॉजी आहेत आणि प्रत्येक पॅथॉलॉजी ट्रीट करायला आपल्या आयुर्वेदामध्ये कुठल्या
हे आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर साधा विषय कॉम्प्लिकेट तयार न करता तुमच्या समोर तो मांडणार आहे. त्याचा कृपया सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्यावे आणि काही शंका असेल तर जरूर विचाराव्या. आणि पुन्हा एकदा विनंती आहे की आपला जर स्पीकर बंद करता आला फार उत्तम होईल. कॉलेजच्या वतीने सरांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या सेमिनार बद्दल तुम्हाला याच्याबद्दल भरपूर नॉलेज मिळणार आहे. वेगवेगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या पुरेपूर अनुभव आपल्याला येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे लेक्चर निश्चितच फायदेशीर होणार आहे. तर या लेक्चर पहिलं लेक्चर आज मी घेतो आहे इफेक्ट ऑफ वमन कर्म इन पीसीओडी. हे आपण आता सुरू करतो आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांनी स्पीकर ऑफ करावेत. चालू आहे डिस्टर्बन्स येते. तर आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो की विकारो नाम कुशलो न जिर्यात कदाचन नाही सर्व विकाराणाम नामतोस्ती द्रोहस्थिती. हे चरकाचार्यांनी आणि वाग्भटांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे की विकारांना दोष दूष्य आणि समूर्छना त्यांची यांच्यानुसार आपल्याला करायचं आहे. प्रत्येक विकाराला प्रत्येक गोष्टीला नाव देणं हॅलो सरांचा तुमचा व्हिडिओ म्यूट झालाय, अनम्यूट करा सर. छापेकर सर तुम्ही म्यूट झालाय, व्हिडिओ ऑडिओ म्यूट झालाय, तुम्ही ऑडिओ ऑन करा. माझा ऑडिओ चालू आहे. हा चालू झाला, ठीक आहे, ओके चालू करा सर. तर कोणत्याही विकारांना आपल्याला त्या विकारांबद्दल चिकित्सा करायला सांगितलेली हे सगळ्यात महत्वाचं. तर हे जेव्हा आपण बघतो किंवा या गोष्टी आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण बघत असतो की पीसीओडीचा सिनारिओ आपण जेव्हा बघूया तेव्हा आपल्याला समजतं की मधला 5% त्यांना पीसीओडी त्रास आहे. मोस्ट कॉमन एंडोक्राइन abnormality in reproductive age. This is the most common endocrine abnormality in reproductive age of women. Most common causes of female infertility in United States. This is the main cause. Human health, that is lifestyle disorder. It is a lifestyle disorder. मध्ये इरेग्युलर किंवा absent आणि menstrual period. मला नाही सर, नाही येत आहे. नाही सर. ऑफ करतो, मग व्हिडिओ ऑन केला तर ऐकू येत सर म्यूट करायला लावा ना सर सगळ्यांनी. म्यूट करा प्लीज, म्यूट करा. सर फार नॉईस येतो आहे. ओके, आता ऐकू येते.
येस सर येतोय. हो सर येतोय. तर आपण आता क्लिअर आहे सर क्लिअर. आपला बराचसा वेळ गेलेला आहे, तर आपण आता शॉर्ट मध्ये घेऊया. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम हा, याच्यामध्ये 4 महत्वाचे लक्षणं असतात. एकतर ओव्ह्युलेशन असतं किंवा नसतं, अब्सेंट असतं. त्याच्यामध्ये बऱ्याचशा 90% पेशंट मध्ये ओबेसिटी असते. नंतर सारखे कॅरेक्टर असतात आणि हायपर इन्शुलिनिमिया म्हणजे सिरम इन्शुलिन वाढलेलं. आवाज पीसीओडीचं डायग्नोसिस आपण जेव्हा करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये एक तर पेशंटची हिस्ट्री बघतो. हिस्ट्री बघितल्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशन आपण पेशंटचं करतो. याच्यानंतर आपण अल्ट्रासाऊंड आणि मग त्याच्यानंतर टेस्ट करतो. पीसीओडीचं कन्फर्म ज्ञान. त्याच्यामध्ये ऑलिगो ओव्ह्युलेशन और अनओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन हे कमी प्रमाणामध्ये असतं किंवा ओव्ह्युलेशन होतच नाही. नंतर क्लिनिकल किंवा बायोकेमिकल सायन्स ऑफ हायपर अँड्रोजेनिझम म्हणजे स्त्रियांच्या शरीरामध्ये अँड्रोजेनचं प्रमाण, जे पुरुषांचं हार्मोन आहे त्यांचं प्रमाण जर जास्त झालेलं असेल तर आपल्याला पीसीओडी अनुभवायला मिळतो. तर आपण जेव्हा सोनोग्राफीमध्ये बघतो तेव्हा पॉलिसिस्टिक आणि अल्ट्रासाऊंड मध्ये ओव्हरी 2 to 9 mm किंवा इन्क्रीज ओव्हॅरियन व्हॉल्यूम. ओव्हरीचा व्हॉल्यूम जो असतो तो वाढलेला असतो. ही जर सिम्पटम्स असतील किंवा ही जर लक्षणं असतील पेशंटमध्ये तर आपण त्यांना पीसीओडी म्हणू शकतो. याच्यामध्ये अवश्यंभावी जे आपण लक्षणं म्हणतो म्हणजे इरेग्युलर किंवा नो ओव्ह्युलेशन. एक तर ओव्ह्युलेशन इरेग्युलर होईल किंवा ओव्ह्युलेशन होणार नाही. दुसरं क्लिनिकल किंवा पॅराक्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया. एकतर क्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया होर्सनेस ऑफ व्हाईट दिसेल, वेगवेगळ्या ठिकाणी अनावश्यक ठिकाणी हेअर ग्रोथ यामध्ये त्याला म्हणतो आपण क्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया और पॅराक्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया. याचा अर्थ क्लिनिकली कुठलेही सिम्पटम न दिसता जेव्हा आपण हायपर अँड्रोजन चेक करतो, सिरम अँड्रोजन, तेव्हा ते वाढलेलं असतं. हे दुसरं लक्षण. पहिलं लक्षण इरेग्युलर किंवा नो ओव्ह्युलेशन. दुसरं लक्षण क्लिनिकल किंवा पॅराक्लिनिकल हायपर अँड्रोजेनिमिया आणि तिसरं लक्षण पॉलिसिस्टिक ओव्हरी. जेव्हा आपण USGने ह्या 3 गोष्टी कन्फर्म केल्या, या 3 गोष्टींमधल्या जर 2 गोष्टी स्त्रियांच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह असतील तर त्यांना आपण म्हणतो की त्या पेशंटला आपण पीसीओडी आहे. अशा पद्धतीने आपण त्यांना ट्रीट करू शकतो किंवा अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण डायग्नोसिस करू शकतो. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम याची जर डेफिनेशन आपण बघितली तर इट इज अ कंडिशन कॅरेक्टराइज्ड बाय an imbalance of hormones in women which can affect menstrual periods and ovulation. It is one of the leading cause of infertility in women. Although it affects more than just the reproductive system, in its full presentation, a host of systems can be affected. म्हणजे ही फक्त ओव्हॅरियन पॅथॉलॉजी न राहता आपल्या शरीरामध्ये बऱ्याचशा पद्धतीने पीसीओडी करता पॅथॉलॉजी सुरू असतात. याच पॅथॉलॉजी आपल्याला समजून घ्यायच्या आहे मॉडर्नच्या माध्यमातून पण आणि आयुर्वेदाच्या माध्यमातून पण, जेणेकरून आपल्याला त्या योग्य पद्धतीने ट्रीट करायला सोपं जाईल. याच्यामध्ये हार्मोनल ब्लड प्रेशर असतं बऱ्याच पेशंट मध्ये, इरेग्युलर ॲलोपेशिया असतो किंवा इन्शुलिन रेजिस्टन्स किंवा डायबिटीस असतो किंवा इन्फर्टिलिटी असतो किंवा हिर्सुटिनम प्रमाणे ॲक्ने असतात. तारुण्य पिटिका आपण जसं म्हणतो त्या प्रकारचे प्रेझेंटेशन असतं. बऱ्याचशा पेशंटमध्ये वेट गेन झालेला असतो आणि खूप कमी पेशंटमध्ये वेट लॉस झालेला असतो. थिन किंवा लीन पीसीओएस आपण त्यांना म्हणतो. त्याच्यानंतर ॲब्डोमिनल फॅट अक्युम्युलेशन जास्त प्रमाणात असतं. म्हणजे वेट डिस्ट्रीब्युशनची जी टेंडन्सी असते ती अंबिलिकल असते किंवा सेंट्रल असते. पोटामध्ये किंवा पोटाच्या आजूबाजूला वेट जास्त. त्याच्यानंतर यांच्यामध्ये हेतू जर आपण बघायचे झाले तर मॉडर्न नुसार एक्सेसिव्ह स्वीट इंटेक किंवा एक्सेसिव्ह स्पायसी किंवा ऑइली पदार्थांचा इंटेक असं आपण म्हणू शकतो. आयुर्वेदिक तर आपण बघणारच आहोत किंवा इनअप्रोप्रिएट डाएट कन्झम्पशन त्यांचं असतं आणि काहीतरी मेंटल स्ट्रेस किंवा प्रेशर असतं असं सुद्धा मॉडर्न सायन्स म्हणतं. अशा प्रकारे जर आपण याची कारणं लक्षात घेतली तर आपण म्हणू शकतो की हा लाईफस्टाईल डिसऑर्डर सारखा व्याधी असू शकतो. तर आता जेव्हा आपण याची पॅथॉलॉजी बघतो शरीरामध्ये
तेव्हा आपण याच्या पॅथॉलॉजी 4-5 पद्धतीने बघू शकतो. ते आपण टप्प्याटप्प्याने बघूया, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पीसीओडी मध्ये काय करता येईल हे आपल्याला समजेल. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची पॅथॉलॉजी म्हणजे ओव्हॅरियन ऍक्टिव्हिटी. ओव्हरीज मध्ये पीसीओडी असताना कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी सुरू असतात किंवा कोणतं कोणतं पॅथोजेनोसिस असतं हे आपण याच्यातनं समजून घेऊया. सेकंड आहे ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी. थर्ड आहे इन्शुलिन रेझिस्टन्स. फोर्थ आहे ग्रोथ हार्मोन अँड इंटरॅक्शन विथ ओबेसिटी. पाचवी पॅथॉलॉजी आहे हायपर इन्शुलिनेमिया. सहावी ऍक्टिव्हिटी आहे लेप्टिन आणि ग्रिलिन ऍक्टिव्हिटी. आणि सातवी ऍक्टिव्हिटी आहे जेनेटिक ऍक्टिव्हिटी. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पीसीओडीच्या पेशंट मध्ये असतात. त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली पॅथॉलॉजी ओव्हॅरियन आहे का ऍड्रिनल आहे का इन्शुलिन रेझिस्टन्स आहे का आहे आपल्याला कुठल्या एक ऍक्टिव्हिटी पहिल्यांदा बघूया. ओव्हॅरियन ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं की सुप्रा नॉर्मल अँड्रोजन नॉर्मलच्या थोडंसं वर सुप्रा नॉर्मल अँड्रोजन स्टिम्युलेट्स टू जीएनआरएच असेल तर गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन स्टिम्युलेट होतं. पल्स अँप्लिट्यूड इन्क्रीज होतो. नहीं ऑफ कैसे होता है बेटा? ऐकू नाही येते मला. हा सुप्रा नॉर्मल अँड्रोजन स्टिम्युलेट करतं गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोनला, जे हायपोथॅलॅमस मध्ये असतं. त्याच्यानंतर एलएच पल्स अँप्लिट्यूड इन्क्रीज होतो. हाय एलएच लेवल अगेन स्टिम्युलेट्स ओव्हरीज टू सिक्रेट अँड्रोजन बाय थिका इंटरना सेल. ओव्हरीज मध्ये लक्षात घ्या, थिका इंटरना नावाचा लेयर असतो, त्याच्यामध्ये पहिल्यांदा अँड्रोजन सिक्रेट होतं. अँड्रोजनचं कन्व्हर्जन नंतर जेव्हा अँड्रोजन सिक्रेट व्हायला तयार होतं तेव्हा oocytingची जी प्रोसेस असते ती डिस्टर्ब होते. oocytes व्यवस्थित प्रमाणात तयार होत नाही आणि इन्क्रीज अँड्रोजन लेवल असल्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही किंवा डिले होतं. जोपर्यंत त्या हार्मोन अँड्रोजन लेवलला इस्ट्रोजन लेवल बॅलन्स करत नाही तोपर्यंत ओव्ह्युलेशन होत नाही. मग त्याच्यानंतर काय होतं, हाय सिरम इन्शुलिन लेवल जर असतील त्याच्यामध्येच तर एन्झाईम स्टिम्युलेट होतं. त्या एन्झाईमचं नाव आहे P450C17. हे एन्झाईम स्टिम्युलेट झालेलं असलेलं हे काय करतं, इट कॉजेस प्रोजेस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन. हे जर स्टिम्युलेट झालं तर प्रोजेस्टेरॉन टेस्टोस्टेरॉन मध्ये व्हायला लागलं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर दिसायला लागतात, म्हणजे क्लिनिकल हायपरअँड्रोजेनिया आपल्याला दिसायला लागतो. याच्यामध्ये P450C17 नावाचा जर एन्झाईम स्टिम्युलेट होत असेल तर सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे दिसायला नको पुरुषांमध्ये जे दिसतात ते महिलांमध्ये दिसायला लागतात. आणि अशा पद्धतीने पॅथॉलॉजी ओव्हॅरियन ऍक्टिव्हिटी मध्ये होते. पुन्हा एकदा सांगतो की गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन अँड्रोजन एक्स्ट्रा असल्यामुळे स्टिम्युलेट होतं. त्यानंतर एलएच पल्स अँप्लिट्यूड इन्क्रीज होतो. तो इन्क्रीज झाल्यानंतर हाय एलएच लेवल्स अँड्रोजनचं प्रोडक्शन सुरू करतात थिका इंटरनल लेअर मधनं, त्याचं कन्व्हर्जन प्रोजेस्टेरॉन मध्ये होत असतं. पण जर P450C17 एन्झाईम स्टिम्युलेट झालं तर त्याचं कन्व्हर्जन पुन्हा अँड्रोजन मध्ये व्हायला लागतं आणि स्त्रियांच्या शरीरामध्ये नॅचरल अँड्रोजनचं प्रमाण वाढतं. सगळ्याचं कुठल्याही पॅथॉलॉजीचं शेवटचं कन्क्लुजन हे आहे की रिलेटिव्ह अँड्रोजन वाढतं आणि रिलेटिव्ह अँड्रोजन वाढल्यामुळे ओव्ह्युलेशन किंवा ओव्ह्युलेशन डिले होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी मध्ये काय होतं, कॉजिंग अगेन अँड्रोजेनिया. समजा एखाद्या पेशंटला डेक्झामिथाझोन नावाच्या स्टेरॉइडची हिस्ट्री असेल किंवा अशा पद्धतीने स्टेरॉइड्स कोणी पेशंट घेत असेल तर ऍड्रिनल सप्रेशन होतं आणि सप्रेशन झाल्यानंतर हायपर अँड्रोजेनिमिया मध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. DHEAS नावाचे जे पदार्थ आहेत, डायहायड्रो इपी अँड्रोजेनिक सबस्टन्सेस, यांची लेवल वाढायला लागते ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये. डायहायड्रो इपी अँड्रोजेनिक सबस्टन्सेस, इपी अँड्रोजेन याचा अर्थ अँड्रोजेन तयार करण्याच्या आधीचे. जर इपी अँड्रोजेनिक सबस्टन्सेस वाढत असतील तर नॅचरली अँड्रोजन लेवल वाढायला लागतात. पुन्हा अँड्रोजन लेवल वाढल्या तर आपल्याला समजतं की ओव्ह्युलेशन किंवा अनओव्ह्युलेशन होणार आहे किंवा डिलेड मेन्सेस येणार आहेत. DHEAS हा मार्कर कंपाऊंड आहे. हा ब्लड मधनं आपल्याला मोजता येतो. म्हणजे जेव्हा आपण सिरम DHEAS मोजतो आणि सिरम DHEAS जर वाढलेले असतील तर आपण समजू शकतो की ही ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी आहे आणि ही ऍड्रिनल कॉर्टेक्स मध्ये या पेशंटला ट्रीटमेंट करायची गरज आहे, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंटची दिशा आपण समजू शकतो. इट मे बी इनहेरिटेड. हे इनहेरिटेड पण असू शकतं, आईमध्ये, आत्यांमध्ये, मावशींमध्ये आलेलं मुलीमध्ये येतं, अशा पद्धतीने पण असू शकतं. आणि अशा प्रकारे ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये तयार होते. आणि ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी मध्ये
शेवटी प्रमाण हेच आहे की शेवटी कन्क्लुजन हेच आहे की अँड्रोजन रिलेटिव्ह वाढत असतो, रिलेटिव्ह अँड्रोजन लेवल वाढत असतात. इन्क्रीज हायपोथॅलॅमिक पिच्युटरी ऍक्सिस आणि ऍड्रिनल ऍक्सिस म्हणजे HPA ऍक्सिस, हायपोथॅलॅमिक पिच्युटरी आणि ऍड्रिनल ऍक्सिस ही इन्क्रीज झालेली असते आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा हायपर इन्सुलिनेमिया होतो. हायपर इन्सुलिनिमिया म्हणजे काय की इन्शुलिनचं प्रमाण शरीरामध्ये म्हणजे सिरम मध्ये जास्त प्रमाणामध्ये होणं. नॉर्मल इन्शुलिन असेल तर नॉर्मल आपला इंटेक किंवा डायजेशन करताना कार्बोहायड्रेट मधली जी शुगर जनरेट होते त्या शुगरचं डायजेशन नॉर्मल इन्शुलिन करतं आणि उरलेलं इन्शुलिन जे असतं ते मसलमध्ये स्टोअर होतं आणि जेव्हा आपण एक्सरसाइज करतो किंवा मस्क्युलर ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा ते स्टोअर झालेलं इन्शुलिन हे वापरलं जातं. हे वापरलं गेल्यानंतर आपल्या ब्लड मधली शुगर लो होत असते. लो झाल्यानंतर आपल्याला पुन्हा भूक लागते. ही एक नॉर्मल पॅथॉलॉजी आहे. पण जर विशिष्ट काही कारणांमुळे ब्लड मधलं किंवा सिरम मधलं इन्शुलिन जास्त प्रमाणामध्ये आलं तर सिरम मधलं इन्शुलिन जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्याला हायपोग्लायसिमिया होतो. हायपोग्लायसिमिया झाल्यानंतर पुन्हा इंटेक करायला लागतो, काहीतरी खायला लागतं आणि हे विशियस सायकल कंटिन्यू चालू होत जातं. आणि हे जे इन्शुलिन असतं हे इन्शुलिन वाढल्यानंतर पुन्हा जो मगाचा एन्झाईम सांगितला P450C17 याला पुन्हा ते स्टिम्युलेट करतं. ते पुन्हा स्टिम्युलेट झाल्यानंतर पुन्हा अँड्रोजन सिक्रेट व्हायला लागतात. पुन्हा अँड्रोजन तयार झालं की रिलेटिव्ह अँड्रोजन लेवल वाढते आणि स्त्रीच्या शरीरामध्ये अँड्रोजन लेवल वाढली की पुन्हा PCOS मध्ये आपण लँड होतो. तर ही पहिल्यांदा बघितली आपण ओव्हॅरियन ऍक्टिव्हिटी, सेकंड बघितली आपण ऍड्रिनल ऍक्टिव्हिटी. आता तिसरी ऍक्टिव्हिटी आपण इन्शुलिन रेजिस्टन्स आणि PCOD. इन्शुलिन रेजिस्टन्स आणि PCOD याच्यामध्ये जर इन्शुलिन घेतलं प्लीज स्पीकर बंद करा. इन्शुलिन रेजिस्टन्स आपण जेव्हा बघतो तेव्हा इन्शुलिन रेजिस्टन्स याचा अर्थ इन्शुलिन कमी तयार होणे असा नसून रक्तातली सिरम इन्शुलिन लेवल वाढणे याचा बघितला आहे. इन्शुलिन लेवल वाढल्यानंतर हायपोग्लायसिमिया होते. हायपोग्लायसिमिया नंतर होते. इंटेक केल्यानंतर पुन्हा शुगर डायजेस्ट केली जाते. डायजेस्ट केल्यानंतर पुन्हा हायपोग्लायसिमिया होतो. हे विशियस सायकल चालू राहतं आणि पेशंट मेदोरोगामध्ये किंवा ओबेसिटीमध्ये जम्प करतो. अशा पद्धतीने ही कंटिन्यू प्रोसेस चालू राहते. याचप्रमाणे जेव्हा सिरम इन्शुलिन वाढतं जेव्हा सिरम इन्शुलिन वाढतं तेव्हा ग्लुकोज सिंथेसिस इम्पेअर्ड होतं. कारण इन्शुलिन वाढलेलं ग्लुकोज सिंथेसिस दोन प्रकारे होतं आपल्या बॉडीमध्ये. इम्पेअर्ड ग्लुकोज सिंथेसिस जे होतं ते नॉन ऑक्सिडेटिव्ह आणि ऑक्सिडेटिव्ह. त्याच्यामध्ये नॉन ऑक्सिडेटिव्ह ग्लुकोज सिंथेसिस जे असतं हे इम्पेअर्ड होतं. इम्पेअर्ड झाल्यामुळे पुन्हा हायपोग्लायसिमिया होऊन ही जे विशियस सायकल असतं हे कंटिन्यू चालू राहतं आणि कंटिन्यू चालू झाल्यानंतर पेशंट पुन्हा ओबेसिटीमध्ये लँड होतं. पुन्हा ओबेसिटीमध्ये लँड तर होतोच, पण त्याच्यानंतर काय होतं ओबेसिटी जेव्हा तयार होते जनरली असते अंबिलिकल ओबेसिटी म्हणजे सेंट्रल ओबेसिटी. कारण फॅट सेल ज्या असतात त्या मेनली उदराच्या बाजूला म्हणजे नाभीच्या बाजूला जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात. याच्यामध्ये फॅट डिपोजिशन अक्युम्युलेशन व्हायला लागतं आणि एक्स्ट्रा फॅट अक्युम्युलेशन झाल्यानंतर या फॅट सेल म्हणजे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, फॅट सेल्स म्हणजे ऍडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज या सुद्धा अल्प प्रमाणामध्ये अँड्रोजन तयार करायला लागतात. या अँड्रोजनमुळे पुन्हा एकदा रिलेटिव्ह अँड्रोजन लेवल वाढते आणि पेशंट पुन्हा PCOD मध्ये लँड होतो. म्हणजे थोडक्यात काय होतं थर्ड पॅथॉलॉजी मध्ये की इन्शुलिन रेजिस्टन्स जेव्हा असतो त्याच्यानंतर हायपर इन्शुलिनिमिया डेव्हलप होतो. कारण सिरम मध्ये इन्शुलिनचं प्रमाण वाढतं. हायपर इन्शुलिनिमिया झाल्यामुळे P450C17 एन्झाईम स्टिम्युलेट होतं आणि ओव्हॅरियन अँड्रोजन प्रोडक्शन वाढायला लागतं. ओव्हॅरियन अँड्रोजन प्रोडक्शन वाढल्यानंतर मग पुन्हा अनओव्युलेशन, हिर्सुटिझम आणि अमिनोरिया या प्रकारची पुन्हा लक्षणं दिसायला लागतात. तर हे ऍक्टिव्हिटी झाली इन्शुलिनची. जशी आपण ओव्हरीजची बघितली, जशी आपण ॲड्रिनल पॅथॉलॉजी बघितली, तशीच आपण आता इन्शुलिनची पॅथॉलॉजी आपण बघितली. इलेव्हेटेड इन्शुलिन जे असतं ते मग काय करतं की इट अफेक्ट्स ऍडव्हर्सली ऑन लायपोप्रोटीन्स. लायपोप्रोटीन वरती त्याचा इफेक्ट होतो. नंतर वेट गेन होतं नॅचरली आणि वेट लॉस जर करायचा प्रयत्न केला अशा पद्धतीने तर आपल्याला पेशंटमध्ये डिझायर्ड वेट लॉस दिसत नाही. आपण किती प्रयत्न केला पेशंट थकून जातो पण वेट लॉस होत नाही कारण सिरम इन्शुलिन लेवल वाढलेले असतात. म्हणजे आपल्याला जर ओव्हॅरियन पॅथॉलॉजी डिटेक्ट करायची असेल तर आपल्याला FSH LH करायला लागेल. ऍड्रिनल पॅथॉलॉजी डिटेक्ट करायची असेल तर आपल्याला सिरम DHEH करायला लागतील
इन्शुलिन किंवा रेजिस्टन्सची पॅथॉलॉजी डिटेक्ट करायची असेल तर आपल्याला टेस्ट कुठली करायला लागेल, सिरम इन्शुलिन लेवल करायला लागतील त्या पेशंटमध्ये. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पॅथॉलॉजी मार्कर टेस्टच्या कराल किंवा मार्कर कंपाऊंडच्या कराल तेव्हा आपल्याला समजेल की नेमकी पॅथॉलॉजी पीसीओडीची कुठली आहे. आणि जेव्हा इन्शुलिन रेजिस्टन्स मध्ये पेशंट लँड होतो तेव्हा बऱ्याचशा पॅथॉलॉजी शरीरामध्ये अजून व्हायला लागतात, म्हणजे डायबिटीस, नंतर हार्ट डिसीज, नंतर डिस्लिपिडिमिया, हायपरलिपिडिमिया, अशा प्रकारचे आणि अशा प्रकारच्या इन्स्टन्सेस व्हायला लागल्यानंतर जी वुमन बॉडी असते ती वल्नरेबल होते. वल्नरेबल झाल्यामुळे वुमन बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स तयार होतात आणि फ्री रॅडिकल्स हे बाकीच्या बऱ्याचशा व्याधींच्या निर्मितीचं कारण असतात. फ्री रॅडिकल जे असतात ते आपण फ्री रॅडिकल थेरी एकदा नंतर बघूया, पण आता सध्या थोडक्यात सांगतो की फ्री रॅडिकल याचा अर्थ जेव्हा एखादा इलेक्ट्रिक करंट तारेमधनं पास होतो विद्युत वाहकामधनं तेव्हा जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते एनर्जी कंडक्ट करतात आणि फ्लो असतो तो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉनची डायरेक्शन असते निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. तर हे जे रॅडिकल्स असतात हे एकमेकांचा झालेला चार्ज पुढे पुढे देत असतात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातले फ्री रॅडिकल एकमेकांवर असलेला चार्ज पुढे पुढे देत असतात आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये इलेक्ट्रॉनिक ऍक्टिव्हिटी वाढून व्याधी जनरेशन होतं किंवा व्याधी तयार व्हायला सुरुवात होते. अशा पद्धतीने फ्री रॅडिकलने व्याधी जनरेट होतात. तिसरी पॅथॉलॉजी आपण बघितली. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ग्रोथ हार्मोन रिलेटेड पॅथॉलॉजी. ग्रोथ हार्मोन, ओबेसिटी आणि हायपर इन्सुलिनिमिया हे एकत्र कशा पद्धतीने काम करतात. जेव्हा स्टिम्युलेटेड ग्रोथ हार्मोन रिस्पॉन्सेस असतात ते म्हणजे आपल्याला नेहमी आपल्या शरीरामध्ये जसं ग्रोथ हार्मोन तयार होत असतं तेव्हा त्याच्या 2/3 पीसीओडी मध्ये रिड्यूस झालेलं असतं. ग्रोथ हार्मोन काय करत असतं, ग्रोथ हार्मोन ऍम्प्लिफाईज इंट्रा ओव्हॅरियन IGF-1. IGF याचा अर्थ इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1. इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर 1 याचा अर्थ ग्रोथ फॅक्टर्स हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, आपल्या शरीरामध्ये मेन्शन केलेले आहेत. आणि इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर याचा अर्थ की हे ग्रोथ फॅक्टर इन्शुलिन प्रमाणे काम करतात म्हणून त्यांना इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर म्हणतात. आधीच शरीरामध्ये हायपर इन्सुलिनेमिया आहे, आधीच शरीरामध्ये हायपोग्लायसिमिया आहे, आधीच शरीरामध्ये ओबेसिटी आहे आणि जर हे इन्शुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर ग्रोथ हार्मोनच्या स्टिम्युलसमध्ये ऍम्प्लिफाय होत असतील तर हे इन्शुलिनचं प्रमाण आणखी वाढवतात आणि पेशंटमध्ये पुन्हा P450C17 एन्झाईम ट्रिगर होतं आणि पुन्हा अँड्रोजनचं सिक्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हायला लागतं आणि पुन्हा पेशंटमध्ये अँड्रोजन जर झाला जास्त प्रमाणात झाला तर पुन्हा पेशंट पीसीओडी मध्ये लँड होतो. अशा प्रकारची पॅथॉलॉजी ही ग्रोथ हार्मोनमुळे होत असते. त्याचप्रमाणे ग्रोथ हार्मोन मध्ये फ्री फॅटी ऍसिड्स वाढतात. फ्री फॅटी ऍसिड्स अजून पेशंट प्रकारच्या पॅथॉलॉजी मध्ये आपल्याला करायला लागतं जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट पॅथॉलॉजी फॉर्म लक्षात घ्यायची आहे की नेमकं आपल्याला कुठल्या पद्धतीने ट्रीटमेंट करायची आहे तर आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायला लागेल. पहिल्यांदा FSH, त्याच्यानंतर DHEAS, डायहायड्रो एपिहायड्रोजेनिक सबस्टन्सेस, म्हणजे आपल्याला ऍड्रिनल पॅथॉलॉजी आहे का नाही हे कळेल. त्यानंतर लिपिड प्रोफाईल करायला लागेल पेशंटचं, फ्री फॅटी ऍसिड वाढलेले आहे का, पेशंट वल्नरेबल आहेत का. जर लिपिड प्रोफाईल नॉर्मल असेल आणि तुम्हाला तशी लक्षणं वाटत असतील तर ऍडव्हान्स लिपिड प्रोफाईल करायला लागेल. याच्यामध्ये आपल्याला ॲपोलायपोप्रोटीन A आणि ॲपोलायपोप्रोटीन B हे दोन्ही प्रोटीन आपल्याला चेक करायला लागतील. त्याच्यानंतर आपल्याला SHBG चेक करायला लागेल. त्याचा अर्थ सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन. जेव्हा अँड्रोजन सिरम वाढतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन वाढतात. म्हणजे एक्सेसिव्ह प्रमाणामध्ये जर सेक्स हार्मोन वाढत असतील तर त्यांना बाउंड करण्यासाठी आपलं शरीर एक ग्लोब्युलिन तयार करतं, त्याला हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन म्हणतात. मग SHBG म्हणजे सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन. जर अँड्रोजनचं प्रमाण वाढत असेल किंवा प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण वाढत व्हॉट एव्हर कुठलं, पण आता इथे आपल्याला अँड्रोजनचं वाढतंय तर ते प्रमाण जर वाढत असेल आणि त्या तुलनेत SHBG पण वाढत असतील तर ते हार्मोन बाउंड होऊन जाईल आणि एक्सेस हार्मोन सिरम मध्ये राहणार नाही. त्याच्यामुळे पॅथॉलॉजी नॉर्मल व्हायला मदत होईल. पण जर SHBG पण कमी असतील, सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोब्युलिन पण कमी असतील तर नॅचरली अँड्रोजन जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल, त्यामुळे आपल्याला SHBG पण चेक करायला लागतं. त्यानंतर आपल्याला सिरम IGF पण करता येतं, इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर, हे पण वाढलेलं आहे की नाही हे पण करता येतं. आणि जर तुमची बॉडी या सगळ्या पॅथॉलॉजीमध्ये व्हल्नरेबल झालेली असेल तर HSCRP वाढतं, हाय सेन्सिटिव्ह सी रिएक्टिव्ह प्रोटीन वाढतं.
HSCRP वाढण्याचं इंडिकेशन आहे की मयोकार्डियम किंवा जे सॉफ्ट टिश्यू आहेत किंवा जे सॉफ्ट मसल आहेत यांना इंजुरी व्हायला सुरुवात झालेली आहे, हे आपल्याला याच्यावरून समजतं जर HSCRP वाढलेली असेल तर. आणि या पद्धतीने आपल्याला ट्रीट करायला लागतं. याच्याप्रमाणे आपण ॲडिपोकायनिन आणि ॲडिपोनेक्टिन हे 2 हार्मोन पण चेक करू शकतो. ॲडिपोकायनिन जर वाढलेलं असेल तर पॅथॉलॉजी ही अँड्रोजन वाढून झालेली आहे असं आपण समजू शकतो. आणि ॲडिपोनेक्टिन जर कमी झाला असेल तरी पण सेम कंडिशन. ॲडिपोनेक्टिन हे चांगल्या पद्धतीचं एन्झाईम आहे. ॲडिपोनेक्टिन वाढायला पाहिजे जेणेकरून आपण फॅट ट्रीटमेंट योग्य प्रमाणे करतोय किंवा ओबेसिटीची ट्रीटमेंट योग्य प्रमाणे करतोय हे आपल्याला ॲडिपोनेक्टिनने समजतं. ॲडिपोनेक्टिन जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर या पॅथॉलॉजीज आपण बघितल्या. आणि पुन्हा एक पॅथॉलॉजी राहिली लेप्टिन आणि ग्रिलिन. लेप्टिन आणि ग्रिलिन हे जे 2 हार्मोन असतात हे हायपोथॅलॅमस मध्ये सिक्रेट होतात. लेप्टिन लेवल जेव्हा वाढतात तेव्हा आपल्याला भूक लागते, सटायटी वाढलेली असते. आणि जशी जशी लेप्टिन लेवल वाढायला सुरुवात होते तसं तसं आपल्याला भूक प्रचंड लागते. आणि जसं जसं आपण खायला सुरुवात करतो तसं तसं लेप्टिन लेवल कमी व्हायला लागतात आणि ग्रिलिन लेवल वाढायला लागतात. मग जसं जसं लेप्टिन लेवल कमी होतील तेव्हा ही सटायटी कमी होत जाते आणि आपल्याला कळतं की आपलं पोट भरलंय, आपल्याला इथपर्यंत खायला पाहिजे. तर मग याच्यासाठी म्हणूनच आपल्याला सांगितलंय की सावकाश जेवण करावे, खूप फास्ट प्रमाणात जेवण, ना अतिद्रुतम ना अतिविलंबितम असं सांगितलेलं आहे. अतिद्रुत जेवण केल्यामुळे जेव्हा आपण लेप्टिन वाढलेलं असतं ते लेप्टिन कमी व्हायला जेवढा वेळ मिळाला पाहिजे तेवढा वेळ मिळत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं. म्हणून आपल्याला योग्य प्रमाणामध्ये जेवण करायला सांगितलं. तर जेव्हा लेप्टिन लेवल वाढलेले असतात तेव्हा सुद्धा हायपर इन्सुलिनेमिया असतो आणि हायपर इन्सुलिनेमियामुळे काय होतं आपण बघितलंय आणि अँड्रोजन कशा प्रमाणे वाढतं हे पण बघितलेलं आहे. तर अशा प्रकारच्या व्हेरियस पॅथॉलॉजीज पीसीओडी मध्ये आपल्या शरीरामध्ये सुरू असतात. आणि याच्यावरती आपल्याला जर ट्रीट करायचं असेल तर आपण पहिल्यांदा बघितलं इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये आपण बघितलं की आपल्याला कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करून काय काय करायला पाहिजे. आधी पॅथॉलॉजी ठरवायला पाहिजे, ओव्हॅरिन आहे का, रिनल आहे का, इन्सुलिनची आहे का, लेप्टिन ग्रिलिनची आहे का, आणखी कुठली पॅथॉलॉजी आहे, ग्रोथ हार्मोनची आहे. याच्यावरून आपल्याला ट्रीटमेंट करायला सुरुवात करायला लागेल. सगळ्यात पहिल्यांदा तर इन्सुलिन असतंच बऱ्याचशा पॅथॉलॉजीमध्ये, म्हणून आपण इन्सुलिन सेन्सिटायझर्स देतो. इन्सुलिन सेन्सिटायझर्स मध्ये सगळ्यात इफेक्टिव्ह आणि सगळ्यात कमी साईड इफेक्ट असलेलं सेन्सिटायझर म्हणजे मेटफॉर्मिन. हे मेटफॉर्मिन आपण पीसीओडीच्या कंडिशन मध्ये दिवसाला 2 ते 3 ग्रॅम पर्यंत अंडर ऑब्झर्वेशन देऊ शकतो रेग्युलर डोसमध्ये. त्याच्यानंतर ते जर नसेल तर अँड्रोजन इनहिबिटर्स देऊ शकतो किंवा ओरल कॉन्ट्रासेप्शनने हार्मोन सायकल रेग्युलेट करू शकतो. किंवा जर आपल्याला USG मध्ये डायग्नोसिस झाले असेल, पॉलिसिस्टिक ओव्हरी बऱ्यापैकी प्रमाणात असेल तर मग आपल्याला सर्जरी हा पर्याय राहतो. सर्जरीमधून या अशा प्रकारचे सिस्ट काढून टाकले जातात. क्लोमिफिन नावाचा एक अँटी इस्ट्रोजन ड्रग असतो, हा पण आपण देऊ शकतो. किंवा लिट्रोझोल पण याच्यामध्ये वापरतात. तर हे जे सगळे आहेत ते ॲलोपॅथीचे ड्रग आहेत. या ॲलोपॅथीच्या ड्रग मध्ये वापरून आपल्याला अशा पद्धतीने पीसीओडी वरती सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट करता येते, पण पीसीओडी पूर्णपणे निघून जात नाही. आपल्याला त्याच्यावर कंटिन्यू ऑब्झर्वेशन आणि कंटिन्यू मेडिकेशन लागतं. तर हा जो पीसीओडी असतो हा साधारणपणे 2 प्रकारचा असतो. म्हणजे रुग्ण 2 प्रकारचे असतात, थिन आणि ओबेज. एक तर बारीक असतील किंवा ओबेज असतील. तर साधारण ओबेजचं प्रमाण असतं ते मोर दॅन 80% आहे आणि ते ट्रीट करायला तुलनेने सोपं आहे थिन पेक्षा. आणि थिन जे असतात ते साधारण 20% असतात की त्यांचं वजन पण वाढलेलं नसतं पण त्यांच्यामध्ये पीसीओडी सारखी कंडिशन असते. त्यांच्यामध्ये जनरली इन्शुलिन रेजिस्टन्स सापडत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये आढळतो. आणि त्यांना डायग्नोसिस करायचं असेल तर मेनली आपल्याला अल्ट्रासाऊंड हा एकच पर्याय राहतो, कारण याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड मध्येच त्यांची याच्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस होऊ शकते. त्यांच्यामध्ये आपण ट्रीटमेंट एक तर डायथर्मी म्हणजे क्वाड्री करतो किंवा सिस्ट रिमूव्हल जी कुठली प्रोसेस असेल ती त्या पद्धतीने करतो किंवा ओव्ह्युलेशन इंडक्शन आपण वेगवेगळ्या ड्रग्सने घडवून आणतो. आणि जर पेशंट ओबेज असेल तर आपल्याला इन्शुलिन रेजिस्टन्स ट्रीट करायला लागतो. नंतर वेट रिडक्शन करायला लागतं, डाएट मॅनेजमेंट करायला लागते. आणि जर पुन्हा सर्जरीची किंवा डायथर्मीची गरज असेल तर त्या पद्धतीने आपल्याला ट्रीटमेंट करायला लागतं. हे सगळं ओव्हरव्ह्यू झाला, खूप डीप मध्ये आपण घेतलेलं नाही, आपण फक्त पॅथॉलॉजी बघितल्या कुठल्या पद्धतीने असतात. या ओव्हरव्ह्यू नंतर आपण थोडंसं याचं आयुर्वेदिक मत बघूया की नेमकं पीसीओडीला आपल्याला आयुर्वेदामध्ये काय म्हणता येईल. एवढं मात्र लक्षात ठेवायचंय की आपण विकाराला नाव ठेवत नाहीये, विकाराला नाव देत नाहीये, पण लक्षणं मात्र आपल्याला पीसीओडीचीच घ्यायची आहेत, कारण आपण ती लक्षणं बघतो आहोत. त्यामुळे ओव्ह्युलेशन नसणं किंवा डिलेड ओव्ह्युलेशन असणं, हिरुसिटिझम सारखी काही लक्षणं असणं किंवा वेट गेन होणं, या प्रकारची लक्षणं आपल्याला मनामध्ये विचार करून ठेवायला लागतील की ही लक्षणं कधी होतील किंवा कोणत्या पद्धतीने होतील.
आणि अशाच प्रकारे जर ओव्युलेशनच नसेल तर इन्फर्टिलिटी होणार, इन्फर्टिलिटी असणार पेशंटमध्ये, आणि कन्सेप्शनला किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींना प्रॉब्लेम येत असणार. या सगळ्या गोष्टी आपल्याला आधी डोक्यात लक्षात ठेवायला लागतील. त्याच्यानंतर आपण आयुर्वेदिक पॅथॉलॉजी बघू. तर आयुर्वेदिक पॅथॉलॉजी बघताना कुठल्या गोष्टींची किंवा कुठल्या दृश्यांची विकृती असते हे आपल्याला सगळ्यात रस प्लीज स्पीकर बंद कराल. रसधातू विकृती आपण रसव स्रोत दृष्टीची बऱ्यापैकी आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्यानुसार त्यांचे उपधातू पण बिघडलेले आहेत, रज आणि आर्तव. त्याचप्रमाणे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अश्रद्धा, अरुची, आस्य, वैरस्य, अरसज्ञता ही जी लक्षणं बघतो त्याच्यामध्ये शेवटी आलेले क्लैब्य, स्रोतोरोध, कृशांगता ही पण लक्षणं आपल्याला पेशंटमध्ये दिसतात. क्लैब्य म्हणजे कुठल्याही गोष्टी करण्याची इच्छा न होणे, त्याचप्रमाणे मैथून करण्याची इच्छा न होणे, आणि स्रोतोरोध आहे, खालित्य आहे, पालित्य आहे, अग्निमांद्य आहे, ही सगळी रसव दृष्टीची लक्षणं आपल्याला दिसत असतात. जेव्हा स्रोतस दृष्टी झालेली आहे तर आपण बघितलं होतं की अतिप्रवृत्तीमुळे विमार्गगमन किंवा संघ झाल्यामुळे विमार्गगमन किंवा शिराणाम ग्रंथी असल्यामुळे विमार्गगमन, या ज्या पॅथॉलॉजी आहेत या आपल्याला इथे दिसतात. अतिप्रवृत्ती आहे काही ठिकाणी संघ आहे आणि काही ठिकाणी शिरा ग्रंथी, म्हणजे ग्रंथीसारखी रचना शरीरामध्ये कुठे ना कुठे तयार झालेली आहे. या तिन्ही गोष्टींमुळे दोषांचं विमार्गगमन झालेलं आहे. हे विमार्गगमन झाल्यामुळे आपल्याला स्रोतो विशोधन करून मग हे विमार्गगमन ठीक करायचं आहे. तर मग ही अतिप्रवृत्ती किंवा संघ किंवा शिरा ग्रंथी या आपल्याला व्यवस्थित पद्धतीने ट्रीट करायच्या. याच्यामध्ये अजून एक गोष्टीचं लक्षात घ्यायला पाहिजे की याच्यामध्ये अपानदृष्टी असते, कारण हा व्याधी अपान क्षेत्रातला आहे. कारण शुक्र निर्गमन, आर्तव निष्क्रमण, गर्भ निष्क्रमण या ज्या सगळ्या गोष्टी या अपानाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. त्यामुळे अपानाचा विचार पण याच्यामध्ये व्हायला पाहिजे, अपानाची चिकित्सा पण याच्यामध्ये केलेली पाहिजे. त्याप्रमाणे उपधातू पण दुष्ट आहेत. आता याचे जर हेतू आपण काढायचा प्रयत्न केला तर विरुद्धान्न सेवन हा एक मोठा हेतू आपल्याला मिळतो. त्यानंतर वेगधारण हा पण एक मोठ्या पद्धतीने हेतू मिळतो. त्यानंतर जर सगळे हेतू विचारात घ्यायचे लक्षात आले तर 80% वर आपल्याला संतर्पणोक्त हेतू मिळतात. अशासारखे अवरोध निर्माण करणारे पार्थिव आणि आप्य, पार्थिव आणि जलीय भाग हे जास्त प्रमाणामध्ये तयार होणार आहेत. हे जास्त प्रमाणामध्ये तयार झाल्यामुळे ते अवरोध तयार करणार आहेत. असे संतर्पणोक्त हेतू आपल्याला बरेचसे मिळतात. काही रुग्णांमध्ये मात्र अपतर्पणोक्त पण हेतू मिळतात, जे लीन पीसीओएस मध्ये आपण बघू शकतो, किंवा जे कृश आहेत पण त्यांना पीसीओडी झालेला आहे, अशामध्ये आपल्याला काही अपतर्पण हेतू म्हणजे धातू क्षयजन्य हेतू आपल्याला मिळतात, की जेणेकरून रस आणि रज आर्तवांची पुष्टीच नीट झालेली नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचे उपस्तंभित किंवा संतर्पणोक्त हेतू हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर मग आपल्याला जेव्हा संप्राप्तीचा आपण विचार करतो, दोष दुष्य समूर्छना, त्यामध्ये जसं आपण वेगवेगळ्या पॅथॉलॉजीज आपण ॲलोपॅथीमध्ये बघितल्या, तशा काही प्रकारच्या संप्राप्ती ह्या संभाव्य असू शकतात. प्रत्येक रुग्णामध्ये दोष दुष्य समूर्छनेनुसारच संप्राप्ती असेल. प्रत्येक रुग्णामध्ये वेगवेगळी असेल, कारण त्यांचा हेतू वेगळा असेल, त्यांचा देश वेगळा असेल, त्यांची ऋतुचर्या दिनचर्या वेगळी असेल, किंवा त्यांच्यामध्ये आणखी वेगळ्या प्रकारे दोष प्रकोप झालेला असेल. त्यामुळे प्रत्येकाची संप्राप्ती तर वेगवेगळी असणारच आहे. पण साधारण कॉमन संप्राप्ती कुठल्या आहेत त्या आपण थोड्याशा बघूया. याच्यामध्ये मेनली संप्राप्ती मेदोरोगाची असते इन्व्हॉल्व, काही ठिकाणी कारशाची असते. अल्पार्थव किंवा अनार्थव कोणत्यामुळे झालेला आहे ही संप्राप्ती आपल्याला शोधून काढायला लागते. कष्टार्थव पण याच्यामध्ये असतं. रसदृष्टी आपण बघितली, रसदृष्टी पण याच्यामध्ये असते. नंतर स्रोतोरोध तर झालेला असतो, अतिप्रवृत्ती संघ किंवा शिरा ग्रंथीमुळे विमार्गगमन होऊन स्रोतोरोध झालेला असतो. आणि क्लैब्य असतं. त्याचप्रमाणे कुठल्या ना कुठल्या प्रकारामध्ये क्लैब्य असल्यामुळे आणि बीजपुष्टी व्यवस्थित नसल्यामुळे बीजदोषजनित पण संप्राप्ती असते. तर अशा प्रकारच्या सगळ्या संप्राप्ती आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. त्याच्यामुळे कोणते हेतू आहेत, कोणत्या हेतूमुळे शरीरातले कोणते दोष दुष्ट झालेत आणि त्या दोषांनी कोणत्या दुष्यांना दुष्ट केलेलं आहे, याच्यानंतरच आपली ट्रीटमेंट ठरणार आहे. याच्यानंतर आपण ट्रीटमेंट बघताना आज स्पेसिफिक आपण वमनाचा विचार करणार आहोत, पण बाकीची ट्रीटमेंटचा एक प्रोटोकॉल आपण अशा पद्धतीने पाळू शकतो की पहिल्यांदा निदान परिवर्जन, कशामुळे नेमका हा त्रास झालेला आहे, कुठल्यामुळे हेतू झालेला आहे. त्याच्यानंतर शोधन किंवा अपतर्पण,
हे अपतर्पण आपल्याला करायचं आहे. कोणत्याही प्रकारच्या रोगांमध्ये केवलेन तर्पणेन एव उपक्रमो भवति. विमानस्थानामधला दुसरा अध्यायामधला हा श्लोक आहे. सगळ्या आमप्रदोष व्याधींमध्ये किंवा अवरोधजन्य व्याधींमुळे केवळ अपतर्पणेन एव उपक्रमो भवति. म्हणजे जर केवळ अपतर्पण आपण केलं तर त्याच्याने बराचसा उपशय मिळतो. आता अपतर्पण याचा अर्थ लंघन, आणि लंघन आपण आपल्या शास्त्रानुसार 10 प्रकारे करू शकतो. चतुष्प्रकारा संसिद्धी, पिपासा मारुतातपो, उपवास आणि व्यायाम याच्याप्रमाणे आपण लंघन करू शकतो. हे सगळे लंघनाचे प्रकार आहेत. या पद्धतीने जर अपतर्पण केल्यानंतर जर व्याधी अजूनही शिल्लक असेल तर जसं आपण निदान परिवर्जन केलेलं आहे, निमित्त विपरीतम आपण केलेलंच आहे, ते अपास्य म्हणजे ते सोडून आतंक विपरीतम एव अपचारयत यथास्वन. म्हणजे आतंक विपरीत पण म्हणजे व्याधी विपरीत पण औषध आपण तिथे द्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायला पाहिजे तर सुरुवातीला स्रोतरोध कमी करायचा आहे. स्रोतरोध कमी केल्यानंतर जर आपल्याला शोधन करायचं असेल तर दोष कोष्ठात आणायचे. दोष कोष्ठात आणल्यानंतर आपल्याला त्यांचं शोधन करायचं आहे. ते शोधन झाल्यानंतरही व्याधीवर परिणाम दिसत असेल तर आपल्याला व्याधी प्रतिनिक द्रव्य म्हणजे शोधन पूर्ण झाल्यानंतर मग अशा वेळेला तुम्ही संप्राप्तीनुसार चंद्रप्रभा वापरा, किंवा संप्राप्तीनुसार रजप्रवर्तिनी वटी वापरा, किंवा संप्राप्तीनुसार ओहरीवरती किंवा रजावरती किंवा अर्थावरती कार्य करणारे कोणते कोणते कल्प आहे. कासी भस्म आहे, पुनर्नमा मंडूर आहे, पुष्यानुक चूर्ण आहे, चंद्रकला रस आहे, किंवा अजून कुठले कुठले आपल्या आयुर्वेदामध्ये अशोकारिष्ट सारखे कल्प आहेत. हे कल्प आपल्याला ही सगळी संप्राप्ती भंग झाल्यानंतर स्रोत विशोधन शोधन झाल्यानंतर मग आपल्याला हे वापरायचं आहे. आणि एकदा व्याधी बरा झाल्यानंतर त्या अवयवाला किंवा त्या स्रोतसाला रसायन म्हणून काम करणारं औषध आपल्याला त्याच्या पुढे वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने एक जनरल ट्रीटमेंट असेल. तर आपण जेव्हा वमन करतो, वमन जेव्हा करायचं असतं तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या पॅथॉलॉजीनुसारच विचार करून वमन करायला लागेल. तर याच्यामध्ये आपण जेव्हा स्नेहन करतो, अभ्यंतर स्नेहन करतो, ते अभ्यंतर स्नेहन आपल्याला कोणत्या घृताने करायला पाहिजे. स्नेहनाच्या अगोदर जे पूर्वकर्मामध्ये सांगितलेलं आहे की आधी अग्निदीपन पाहिजे व्यवस्थित, दीपन पाचन कोष्टकच जर व्यवस्थित झालं असेल त्यानंतर आपण स्नेहाची रसियसी मात्रा ठरवूया. रसियसी मात्रा ठरवल्यानंतर आपण कोणता स्नेह पेशंटनुसार आपल्याला द्यायचा आहे त्याचा आपल्याला विचार करायला लागेल. जनरली सुकुमार घृत हा जर तुम्ही कल्प ऐकला असेल तर सुकुमार घृत बरेच लोक वापरतात, बरेच वैद्य लोक वापरतात. याचा जर ओव्हॅरियन पॅथॉलॉजी असेल तर खूपच छान उपयोग होतो आणि अँड्रोजन लेवल फार चांगल्या प्रमाणामध्ये लवकर कमी होतात. तर हा सुकुमार घृत हा कल्प खूप उत्कृष्ट पद्धतीने काम करतो आणि शोधन झाल्यानंतर रसायन म्हणून पण सुकुमार घृत आपल्याला बरेच दिवसपर्यंत देता येतं. त्याचप्रमाणे आपण पथ्यादी घृत वापरू शकतो, दाढीमादी घृत वापरू शकतो, कटुकादी घृत वापरू शकतो, द्राक्षादी घृत वापरू शकतो, ज्याप्रमाणे त्रिफळा घृत वापरू शकतो. ज्याप्रमाणे संप्राप्ती तुम्हाला वाटते आहे, ज्या ज्या दोषांवरती आपल्याला ट्रीट करायचं आहे अशा पद्धतीने घृत किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तेल पण आपण वापरू शकतो. कफज असतं, मेद विलयन आपल्याला करायचं असतं, अवरोधजन्य संप्राप्ती असते, तर अशा वेळी तेलापेक्षा तुपापेक्षा तेलाने पण चांगला रिझल्ट आपल्याला बघता येतो. आणि बरेचसे पेशंट आम्ही बघितले पण आहेत की त्यांना तेलाने खूप छान रिझल्ट आलाय. त्यामध्ये आम्ही शक्यतो धानवंतर तेल वापरतो. धानवंतर तेल किंवा बला तेल किंवा आणखी कुठलं जे आपल्याला पेशंटच्या संप्राप्तीनुसार वाटतंय अशा प्रकारे आपण तेल पण वापरू शकतो, किंवा तूप आणि तेलाचा यमक स्नेह पण आपण देऊ शकतो. हा सगळ्यात त्याच्यानंतर याच्याने आपण काय करत असतो, वृद्धी, अभिषंदन आणि पाक. स्रोतोमुखविशोधन एकदा झालं त्याच्यानंतर स्नेहो निलोहंती मृदू करोती देहे मलाना विनहंती संगम असं आपण म्हटलेलं आहे की स्नेह काय करतात, मलांचा संघ जो असतो शरीरामधला तो संघ कमी करतात. देहे मलाना विनहंती संगम. हा जो संघ कमी झाला म्हणजे काय झालं की जे दोष एका ठिकाणी चिकटलेले आहेत त्या ठिकाणी चिकटलेले दोष स्नेह तिथून खेचून काढून किंवा स्नेह त्याच्यामध्ये विलयन करून बाहेर घेऊन येतो त्यांना, आणि ते बाहेर आल्यानंतर मग ते कोष्ठात आणायला सोपं जातात. याच्यामध्ये मग आपण वृद्धी, अभिषंदन करतो. अभिषंदन म्हणजे काय, शरीरामधला द्रवगुण वाढवतो. शरीरामधला द्रवगुण वाढल्यानंतर अभिषंदन म्हणजे हा क्लेद हा एक व्हेइकल म्हणून काम करतो आणि हा क्लेद शरीरामधल्या अतिरिक्त दोषांना सगळ्यांना घेऊन कोष्ठामध्ये येतो, म्हणजे जेणेकरून त्याला निर्हरण करायला आपल्याला सोपं जातं. आणि अशा प्रकारे अभिषंदन झालं, क्लेद झाला आणि धातूंचा परिपक्वता म्हणजे धातूंचा परिपाक जेव्हा आपण करतो, दोषांचा परिपाक जेव्हा आपण करतो तेव्हा सगळे दोष कोष्ठात आणण्याचे हे उपाय आहेत. आपण जे बघतो वृद्धी, अभिषंदनात, पाकात, स्तोत्रम, कोष्ठम, वायोश्च निग्रहात हे जे म्हणतो आपण, हे सगळे दोष कोष्ठात आणण्याचे उपाय आहेत. एकदा दोष कोष्ठामध्ये आल्यानंतर आपण त्यांना म्हणतो यथासन्नम विरहरे, म्हणजे जिथून जवळ असतील तिथून ते आपण बाहेर काढावे. तर याच्यामध्ये जनरली आपण वमन करताना अवरोध प्रधान संप्राप्ती असेल, संतर्पणोक्त संप्राप्ती असेल, कफकर हेतू असतील,
मेदो रोग वाढवण्यासाठी जे हेतू असतील अशा प्रकारच्या हेतूंमध्ये आपण वमन करतो. त्याच्यामुळे कफाचं प्राबल्य निश्चितच जास्त असतं, पार्थिव घटकांचं प्राबल्य निश्चित जास्त असतं. त्याच्यामुळे आपण पेशंटमध्ये शक्यतो वमन करतो. अशा पेशंटमध्ये पहिल्यांदा वमन आणि नंतर गरज वाटली तर मग आपण विरेचन करतो. मग अशा प्रकारे जेव्हा दोष कोष्ठात येतील तेव्हा आपण त्यांचं निर्हरण करतो. आता दोष कोष्ठात आणताना म्हटलेले वृद्धी अभिषंदनात पाकात म्हणजे दोषांचा पाक करायचा. पाक करायचा म्हणजे काय करायचं, परिपक्व करायचे आणि परिपक्व झाल्यानंतर आपल्याला परिपक्व झाल्यानंतर त्यांचं शरीरामधलं कार्य संपतं आणि परिपक्व धातूंना किंवा दोषांना चरकाने शारीरिक स्थानात जर 6वा अध्याय बघितला 17वा श्लोक तर त्याच्यामध्ये म्हटलेले परिपक्वश्च धातवाहा. परिपक्वश्च धातवा म्हणजे जे परिपक्व धातू आहेत, धातूमध्ये आपल्याला दोष पण कन्सिडर करायचे आणि मल पण कन्सिडर करायचे आणि धातूही कन्सिडर करायचे. जे परिपक्व धातू आणि दोष आहेत त्यांना सुद्धा चरकाने मल संज्ञा दिलेली आहे. मल म्हणजे ये स्यु बाधा करा शरीरांना बाधा कर जे आहेत त्यांना सगळ्यांना मल ही संज्ञा दिलेली आहे. तर मग परिपक्व दोष आणि परिपक्व धातू हे शरीरात त्यांचा काहीच उपयोग नसतो आणि शरीराला बाधाकर असतात. त्यामुळे हे परिपक्व दोष आणि धातू आपल्याला वमनामधनं बाहेर काढून टाकायचे. मग वमनामधनं बाहेर काढून टाकण्यासाठी मग आपण या सगळ्या गोष्टी केल्यानंतर, अभ्यंतर स्नेहपान केल्यानंतर, स्वेदन दिल्यानंतर आपण आदल्या दिवशी अभिसंधी आहार घ्यायला सांगतो, अभिसंधन करायला सांगतो, क्लेद वाढवायला सांगतो. अभिसंधी आहार घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही जनरली कुटजादी योग किंवा मदन वचा पिपली आपला जो योग आहे तो वापरतो. कुटजादी योगामध्ये कुटज, पटोल, मदनफळ, यष्टीमधू आणि निंब ही घटक आहेत आणि आपण मदन वचा पिपली हा जो योग नॉर्मली वापरतो तो योग आम्ही वापरतो. त्याच्याने वमन इझी आणि छान होतं. कुठल्याही प्रकारचे शेषदोष शक्यतो कमी राहतात. मग वमनाची आपण परीक्षा करतो, मानिकी, वेगिकी आणि लैंगिकी. याच्यानुसार वमन जघन्य झालंय, मध्यम झालंय, प्रवर झालंय, कोणत्या प्रकारे झालेले त्यानुसार आपण शेष दोष पाचनार्थ काही औषधं देतो. काही औषधं दिल्यानंतर संसर्जन करायला सांगतो आणि हा संसर्जन फॉलो झाल्यानंतर मग आपण जी पुढची चिकित्सा आहे ती आपण चिकित्सा कोणत्या पद्धतीने करता येईल ते आपण करू शकतो. तर याच्यामध्ये बोला सर. हा, तुमचं हे दिसत नाही ना, बघा आवाज येतोय फक्त. हो सर, ते चालू केलं आवाज येत नाही म्हणून ते बंद ठेवलंय. बरं, ठीक आहे, चालेल, ठीक आहे. ओके. तर आपण औषधं वापरताना लेखनीय गणातली मुस्ता, हरिद्रा किंवा कुटकी, त्याप्रमाणे दीपनीय गणातली पिपळी, चित्र, शृंगवेर म्हणजे आलं किंवा अशा प्रकारची औषधं वापरू शकतो. जेव्हा लीन PCOS असेल किंवा आपल्याला त्यानंतर रसायन म्हणून काम करायचं असेल तेव्हा अश्वगंधा, बला, शतावरी यासारखी औषधं आपण वापरू शकतो. शुक्र शोधनीय गणामध्ये एक उशीर नावाचं द्रव्य आलेलं आहे. हे उशीर द्रव्य इथे खूप छान काम करतं असा अनुभव आहे. जेव्हा अशा पेशंटला नंतर आपण काही औषधांबरोबर उशिरासह जर दिलं तर त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतात. आणि याच्यानंतर मग तुम्ही रसायन म्हणून शतावरी सिद्धघृत रुग्णांच्या अवस्थेनुसार शतावरी सिद्धघृत वापरा, सुकुमार घृत वापरा, दाढीमादी घृत वापरा किंवा चित्रकादी घृत वापरा. जे आवश्यक असेल अशा पद्धतीने घृत वापरून आपण बऱ्याचशा गोष्टींचं अचिव्हमेंट करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण औषधं देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला त्यांना डाएट पण द्यायला लागतो. आहार पथ्याची नियोजन पण आपल्याला करायला लागते. याच्यामध्ये एक थोडक्यात सांगतो, याच्यामध्ये डाएटचे मॉडर्न नुसार पण 4-5 प्रकार आपण त्यांना देऊ शकतो. त्याच्यामध्ये एक GI डाएट नावाचा प्रकार असतो, म्हणजे युझिंग ग्लायसेमिक इंडेक्स. कोणत्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे अशा पद्धतीचा डाएट आपण देतो की जेणेकरून हायपोग्लायसेमिया पण होत नाही आणि वेट गेन पण होत नाही. वेट लॉस करायसाठी हा डाएट वापरतात. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बिलो 50 आहे अशा पद्धतीचे अन्न पदार्थ डाएटसाठी वापरले जातात आणि ज्यांचं 50च्या वर आहे अशा पद्धतीचे नाही वापरले जातात. ज्यांचा हाय आहे त्यांचे तर बिलकुलच वापरले जात नाही. नंतर मेडिटेरियन डाएट जो आहे म्हणजे त्यामध्ये फ्रुट्स, नट्स आणि व्हेजिटेबल्स एवढंच फक्त दिलं जातं. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट दिले जात नाही. किंवा लो कार्बोहायड्रेट डाएट म्हणतात. एखाद्या पेशंटला क्रिटिकल कार्बोहायड्रेट लेवलवरती ठेवावं, म्हणजे अत्यंत कमी कार्बोहायड्रेट द्यायचे आणि बाकीचे पदार्थ म्हणजे जेणेकरून प्रोटीन जास्त प्रमाणामध्ये द्यायचे, त्याला आपण लो कार्ब डाएट म्हणतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स डाएट म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणामध्ये द्यायचे की जेणेकरून ते पचायला खूप अवघड असतात पण त्यातनं शरीराला काही मिळत नाही. ज्यालाच आपल्याला या सुंदर नावालाच आपल्यामध्ये आयुर्वेदामध्ये नाव आहे वृक्षसंतर्पण. वृक्षसंतर्पण असलेले सगळे द्रव्य कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत. म्हणजे यव आहे किंवा लाह्या आहेत, आपण जे म्हणतो लाह्या खायला सांगितलेल्या आहेत,
लाह्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, पण ते इतके कॉम्प्लेक्स असतात की ते पचवायलाच आपल्या शरीराला एनर्जी खर्च करायला लागते. त्यामुळे लाह्यांमधनं जे काही मिळतं त्याच्यापेक्षा दुप्पट आपल्या शरीराला घालवायला लागतं त्या लाह्या पचवायला. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वृक्ष संतर्पण आहार अशा पद्धतीने पेशंटला दिला पाहिजे, किंवा लो सॉल्ट डाएट देता येईल, किंवा रोटरियन डाएट देता येईल, म्हणजे रोटेशन मध्ये द्यायचा तो डाएट, की हा डाएट झाल्यानंतर हा डाएट झाल्यानंतर हा, अशा पद्धतीने मॉडर्नच्या नुसार आपण डाएट देऊ शकतो. जर आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने बघितलं तर आपण ज्या आहार सेवन पद्धती सांगितलेल्या आहेत, उष्णम स्निग्धम मात्रावत जीर्णे अश्नियात वीर्य अविरुद्ध इष्ट देशे इष्ट सर्वोपकरणम, या सगळ्या आहार सेवन आहार विधी विधानांचं पालन करून आपल्याला पेशंटला डाएट द्यायचा आहे. शक्यतो वृक्ष डाएट द्यायचा आहे. जर स्रोतरोजजन्य संप्राप्ती आहे, वजन वाढलेलं आहे, तर अशा वेळेला आपण भरजित धान्य देऊ शकतो, भाजलेलं धान्य, किंवा पुराण धान्य देऊ शकतो, जे 1 वर्षापेक्षा जास्त दिवस ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं धान्य जर भाजून घेतलं आणि त्याचं सेवन करायला जर सांगितलं तर नक्कीच वजन आटोक्यात राहतं आणि वजन जास्त पद्धतीने वाढत नाही. ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं आणि गुरुनाम अर्धसौहित्य लघुनाम नाती तृप्तता, तर गुरु आहार असेल, गुरु पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाल्ले जात असतील तर त्याचं अर्धसौहित्य करायचंय, म्हणजे आपण जेवढी भूक लागते त्याच्या अर्ध्याच प्रमाणामध्ये ते खायचंय. आणि लघु असेल तर पूर्ण तृप्ती होईपर्यंत खायचं नाही, मात्रावत खायचंय. मात्राशी त्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे मात्रावत खायचंय. त्यानंतर आद्याशन, अनशन, विषमाशन, अकाल भोजन, प्रमिताशन, अशा पद्धतीने जे विरुद्धासन अशा पद्धतीने जे सांगितलंय. अनशन म्हणजे काही न खाणं, आद्यशन म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये भूक लागली नसताना परत खाणं, अत्यशन म्हणजे अति प्रमाणात एकाच वेळेस जेवण करणं, प्रमिताशन म्हणजे जेवायची वेळ टळून गेली आहे त्याच्यानंतर जेवण करणं, अकाल भोजन म्हणजे जेवणाचा काळ नाहीये, आपल्याला भूक लागली नाहीये अशा वेळेला जेवण करणं, आणि विरुद्ध अन्न म्हणजे परस्पर विरोधी किंवा प्रकृतीला आणि धातूंना विरोधी असलेला आहार एकत्र सेवन करणं. अशा प्रकारचं जर अन्नपान आपण टाळलं तर आपल्याला पीसीओडी मध्ये खूप चांगल्या पद्धतीने फरक दिसतो. जेव्हा आपण वमन किंवा शोधन पूर्णपणे करून घेतलं, त्यानंतर आपण व्याधी प्रतिनिक औषधं दिली आणि सोबत जर अशा अन्नद्रव्यांचा आपण उपयोग केला तर त्याच्यामध्ये जास्त चांगला फरक पडतो. त्याप्रमाणे चरकाने सांगितलेल्या त्रिविध कुक्षीचे नियम पण आपल्याला पाळायचे आहेत. एक भाग घनद्रव्यांनी, एक भाग द्रवद्रव्यांनी आणि एक भाग दोषांच्या संचलनाकरता मोकळा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने पण आपल्याला अन्नसेवन करायचं. तर आपण जर या आजच्या विषयाचं कन्क्लुजन काढायचं ठरलं तर आपण एवढं काढू शकतो की जर तुम्ही प्रॉपर पॅथॉलॉजी डायग्नोज केली, नेमकं कशामुळे पीसीओडी झालेला आहे, मॉडर्नच्या नुसार पण आयुर्वेदानुसार पण इन्व्हेस्टिगेशन करून आणि दोष समूर्छना लक्षात घेऊन आपण जर बघितलं तर कोणत्या पद्धतीने आपण पीसीओडी ट्रीट करू शकतो. त्याच्यानंतर दीपन केव्हा करायचं, पाचन केव्हा करायचं, शोधन केव्हा करायचं, शोधनामधला कुठला उपक्रम करायचा, हे आपल्याला संप्राप्तीनुसार आणि रुग्णाच्या बलानुसार ठरवायचं आहे. आणि प्रॉपर टार्गेट जे आहे की नेमकं कुठली संप्राप्ती आपल्याला भंग करायची हे आपल्याला माहिती पाहिजे. हे माहिती झाल्यानंतर मग आपण शोधन, शमन आणि रसायन ही चिकित्सा आपण करू शकतो. आणि रसायन जेव्हा पुनर्भव आपण चिकित्सा करतो तेव्हाच आपण म्हणू शकू की आपण हा व्याधी योग्य पद्धतीने बरा केलेला आहे. तर असं आपण हे कन्क्लुजन किंवा टेक होम नोट्स आपण या 4-5 घेऊन जाऊ शकतो. तर याच्यामध्ये अत्यंत थोडक्या वेळेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडीशी घाई झाली, अतिशय मान्य, पण तरी पण तुम्हाला जर याच्याबद्दल काही शंका असतील तर जरूर विचारा. धन्यवाद सर. अतिशय सुंदर प्रेझेंटेशन तुमचं झालं. इफेक्ट ऑन वमन कर्म ऑन पीसीओडी अतिशय सुंदर विवेचन सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. मॉडर्नचं पण छान त्यांनी मांडणी योग्य पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. सोबत आयुर्वेदामध्ये जे चिकित्सा सांगितलेली आहे, शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा, प्रामुख्याने वमनाचं वर्णन, त्यानंतर वापरली जाणारी जी कल्प आहेत त्याचं पण समर्पक सरांनी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. तसेच खरंच पीसीओडीचे आज अनेक केसेस आपण रोज दैनंदिन जीवनात बघतो आहोत. त्याच्यावरती हे जे कल्प आहेत आणि ही जी वमन चिकित्सा आहे याचा निश्चितच सर्व रुग्णांमध्ये आपल्याला उपयोग करता येईल. आता याच्यामध्ये सर आपण काही क्वेश्चन्स घेऊयात. तर कोणाला क्वेश्चन असतील, 1-2 क्वेश्चन या ठिकाणी आलेत. सुरुवातीला आपण ते घेऊ आणि नंतर 1-2-3 क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर छायागर सर तुम्हाला विचारतो, या ठिकाणी एक डॉक्टर दिनेश यांनी विचारलंय, शेष दोष पाचक औषध कोणती व किती दिवस द्यावे असं विचारलंय. शेष दोष औषध पाचन आपण जेव्हा देतो तेव्हा सगळ्यात महत्वाचं तर आपलं शोधन कोणत्या पद्धतीने आणि कसं झालेलं आहे, प्रवर झालंय, मध्यम झालंय का अवर झालंय. जर प्रवर शोधन झालेलं असेल तर शेष दोष कमी प्रमाणामध्ये असतात. त्याच्यामुळे आपण दोष कुठल्या प्रमाणात शिल्लक आहे, म्हणजे आता वमन करत असेल
वमन कफांत झालंय, पित्तांत झालंय, कोणत्या पद्धतीने झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर वमन हा कफपित्ताचा उपक्रम आहे तसं पाहिला तर. पित्ताचा विरेचन तर आहेच, पण काही प्रमाणामध्ये पित्तासाठी वमन पण काम करतं. तर याच्यामध्ये नेमका किती प्रमाणामध्ये दोष यश राहिलेले आहेत हे आपल्याला शोधन पश्चातच कळेल. आणि शोधन पश्चातच आपल्याला त्याची मात्रा ठरवता येईल कोणत्या पद्धतीने. जनरली शिवाक्षार पाचन चूर्ण, शंखवटी, चित्रकाती वटी, संजीवनी वटी किंवा अजमोदादी चूर्ण, हिंवास्तक चूर्ण अशासारखी दीपन आणि पाचन द्रव्य आपण वमनानंतर घेऊ शकतो. ठीक आहे तर अजून एक क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे. हा. अजून एक क्वेश्चन या ठिकाणी आलेला आहे, तो म्हणजे विदाउट इन्व्हेस्टिगेशन कॅन वी रेकॉग्नाइज द पॅथोजेनेसिस ऑफ डिसीज. Okay, without investigation, we can recognize the pattern only broadly that it is PCOD. But हा बोला. आपल्याला जर पॅथोजेनेसिस डायग्नोस करायचं आधीचा प्रश्न पॅथोजेनेसिस जर डायग्नोस करायचं असेल ना, की एक्झॅक्टली पॅथॉलॉजी कुठली आहे तर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावेच लागते मॉडर्न नुसार. पीसीओडी आहे हे आपल्याला कळून जाईल, पण पीसीओडी कोणत्या पॅथॉलॉजीनुसार झालाय हे कळण्यासाठी आपल्याला मॉडर्नचे इन्व्हेस्टिगेशन करावेच लागते. ओके सर, चालेल. अजून कोणाला काही प्रश्न असेल तर प्लीज आपला माईक ऑन करा आणि प्रश्न विचारू शकता. हॅलो. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता किंवा टेक्स्ट चॅट वरती आपण टाइप करून प्रश्न टाकू शकता आपला. हॅलो, येतोय का सर आवाज? येतोय आवाज, बोला. सर मी श्रावण कांबळे बोलतोय. सर ओबेस पेशंट मध्ये ट्रीटमेंट इझी का असते असं कम्पेअर्ड टू ओबेस असा प्रश्न एक विचारलेला आहे चॅट वरती. ओबेस पेशंट मध्ये ट्रीटमेंट इझी का असते ऍज कम्पेअर्ड टू नॉन ओबेस असा एक प्रश्न विचारलेला आहे. बरोबर. नॉन ओबेस पेशंट मध्ये संप्राप्ती जी असते ती टोटली अपोजिट मॉडर्नच्या नुसार. तर असलेला आहे. स्पीकर बंद करायला कृपया. बाकीचे माईक बंद करा प्लीज. इन्शुलिन किंवा वेट रिडक्शन किंवा या सगळ्या गोष्टी आपण जे इझिली ओबेस पॅथॉलॉजी मध्ये आपण करू शकतो, तसं तीन पॅथॉलॉजी मध्ये आपण करू नाही शकत. आणि ट्रीटमेंट करण्यासाठी ड्रग फार थोडे आहेत. आयुर्वेदामध्ये पण आपण जेव्हा ती फॉर्म्युलॉजी पॅथॉलॉजी बघतो, क्षयजन्य संप्राप्ती बघतो, तेव्हा आपल्याला धातुवृद्धीकरण द्रव्य द्यायला लागतात. शतावरी म्हणा किंवा अश्वगंधा म्हणा किंवा त्याच्या दघृत म्हणा किंवा असे काही कल्प आपल्याला वापरायला लागतात. आणि त्यांचा धात्वाग्नी पण खूप पद्धतीने सांभाळायला लागतो. म्हणजे साधारण हे जे पेशंट आहेत हे जनरली कृश दुर्बल या घटनेमध्ये येतात. म्हणजे स्थूल बलवान, कृश बलवान, स्थूल दुर्बल, कृश दुर्बल असे 4 वर्गीकरण दिलेले आहे आपल्याला प्रमेय निदानामध्ये. तर त्या प्रमेयाच्या नुसार जे कृश दुर्बल हे पेशंट असतात यांच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस कमी असल्यामुळे त्यांना म्हणजे ट्रीटमेंट करू शकतो आपण, पण त्यांना खूप दिवसपर्यंत ट्रीटमेंट करू शकते किंवा त्याच्यामध्ये लिमिटेशन्स असतं थोडंसं. एवढंच त्याच्यामध्ये सांगता येईल. आणखीन काही प्रश्न? की डॉक्टर श्रवण कांबळे आपल्याला विचारणार आहेत. डॉक्टर श्रवण कांबळे, बोला सर. हॅलो. डॉक्टर श्रवण कांबळे आपल्याला विचारणार आहेत. कांबळे सर बोला. ऑन होत नाही मे बी. तुम्ही चॅट मध्ये टाइप करून पाठवला तरी चालेल. हॅलो कांबळे सर, ऐकतोय आम्ही तुम्हाला. त्याच्या आधी एक प्रश्न आलेला आहे. श्रवण कांबळेंनी विचारला आहे की पीसीओडी मध्ये बस्ती चिकित्साचे महत्व सांगावे. मी पहिल्यांदाच सांगताना सांगितलं की पीसीओडी हा अपान क्षेत्रातला व्याधी आहे, पक्वाशयामधला व्याधी आहे. त्याच्यामुळे आशयावरती चिकित्सा करणं अत्यंत महत्वाचं आहे. आशयावरती जेव्हा आशयामध्ये वृक्ष, चल, परुष, विषद अशा प्रकारचे गुण जास्त प्रमाणात वाढतात, तेव्हा आशयामधला वातप्रकोप हा वातप्रकोप काढण्यासाठी नाहीये. त्याच्यामध्ये परतंत्र पण बऱ्या प्रमाणामध्ये असते. त्याच्यामुळे
तो विषय घेतल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला आशयाच्या चिकित्सेकरता बस्ती हा अत्यंत महत्वाचा उपक्रम आहे. त्याच्यामुळे बस्ती चिकित्सा करणं अतिशय गरजेचं आहे आणि रुग्णाचं बल पाहून आवश्यकतेनुसार क्रम काल योग ज्या पद्धतीने आपल्याला बस्ती करायच्या आहेत त्या पद्धतीने आपण करू शकतो आणि सोबत आपण उत्तर बस्ती पण याच्यामध्ये करू शकतो. वमन कोणत्या द्रव्याने करावा असा एक प्रश्न आलेला आहे सर. बरं, जनरली आम्ही 2 द्रव्यांनी करतो. एक कुटजादी योग मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि एक मदन वचा पिपली आपला जो आपण नेहमीचा योग वापरतो तो. कुटजादी योग वापरण्याचं कारण असं आहे की कुटजादी योगामध्ये कफ आणि पित्त या दोन्हीवरती काम करणारे द्रव्य आहेत. कुटज, पटोल, मदनफळ, यष्टी आणि निंब हे आम्ही वापरतो आणि याच्याने वेग पण चांगले येतात, नियंत्रित येतात. आपल्याला व्यवस्थित आपल्या वमन प्रोसेसवरती आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल राहतो. त्याच्यामुळे आम्ही कुटजादी योग वापरतो. कुटज, पटोल, मदनफळ, यष्टी आणि निंब हा वाग्भटामध्ये आलेला योग आहे. किंवा मग मदनफळ, वचा आणि पिंपळी हे वापरतो. वमनोपक म्हणून यष्टी मधुफांड किंवा सेंधवजल हे वापरतो. जनरली सेंधवजल शेवटी देतो वमनाच्या, कारण सेंधवजल दिल्यानंतर आपल्याला कफ आणि पित्त कशा प्रमाणात पडतात हे सेंधवजल थोडंसं आपल्याला त्यातनं दिसू शकतं यष्टी मधुफांडापेक्षा. त्यामुळे सेंधवजल शेवटी देतो म्हणजे आपल्याला कळतं की वमन पित्तांत झालंय कफांत झालंय का आणि बऱ्यापैकी लक्षात येतं त्यातला डिफरन्स, म्हणून सेंधवजल शेवटी देतो. जेड आहे. एक प्रश्न आहे, डज जीआय डाएट अफेक्ट ऑन हेल्थ असा एक प्रश्न आलाय. जीआय डाएट जो आहे जीआय डाएट जो आहे तो या हेल्थ वरती अफेक्ट करतो का किंवा डाएटिंग करणं मुळे पीसीओडी चे त्रास होतात का असं त्यांचं म्हणणं आहे. ऑब्झर्वेशन मध्ये असं आहे की तुमचं जेवढा वेट गेन झालेला आहे जेवढा वेट गेन झालेला आहे त्या 8% वेट लॉस जर झाला तर पीसीओडी मध्ये बऱ्याच इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो. म्हणजे समजा एखाद्या स्त्रीचं वजन वाढून 70 किलो झालं आहे, 70 किलो 8% आपल्याला वेट लॉस करायचा 7-8-56 म्हणजे 5.5 ते 6 किलो जर त्या स्त्रीमध्ये वेट लॉस झाला तर बऱ्यापैकी इन्शुलिन रेजिस्टन्स कमी होतो आणि वेट लॉसचा फायदा ओव्ह्युलेशन वरती दिसायला लागतो. आणि राहिला प्रश्न जीआयचा, जीआय डाएट हा जो डाएट आहे हा ॲलोपॅथीने किंवा काही डायटेशियनने प्रिस्क्राईब केलेला फॉर्मॅट आहे. जीआय डाएटचा अर्थ असा आहे की ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स एखाद्या विशिष्ट पद्धतीपेक्षा म्हणजे विशिष्ट संख्येपेक्षा कमी असेल अशा पद्धतीचे पदार्थ डाएटमध्ये वापरले जातात. त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स 50च्या कमी आहे असे पदार्थ वापरले जातात. मग त्याच्यामध्ये भात येत नाही, त्याच्यामध्ये काही फळं येत नाहीत, पोटॅटोज वगैरे येत नाहीत, ज्यांचा किंवा आपले हे धान्य काही कंदमुळं तर ताळे म्हणा किंवा हे म्हणा हे येत नाही कारण त्यांचं जीआय जास्त आहे. अशा पद्धतीचे पदार्थ जीआय कमी असलेले वापरले जातात आणि जास्त असलेले टाळले जातात. त्याला आपण जीआय डाएट म्हणतो. या जीआय डाएटचा वेट लॉस वरती उपयोग होतो असं म्हटलं जातं, पण जीआय डाएट हा आयुर्वेदानुसार डाएट नाहीये, म्हणजे आयुर्वेदाने काही त्याला मान्यता दिलेली नाहीये. कारण कुठलं खावं काय खाऊ नये हे सांगताना फक्त जीआयचाच म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्सचाच रेफरन्स घेतलेला आहे. बाकी त्याचा रसवीर्य विपाक ते गुरु आहे, लघु आहे, कोणत्या पद्धतीचा आहे, उष्ण आहे हे काही विचारात घेतलेलं नाहीये. त्याच्यामुळे आयुर्वेद असं रिकमेंड करेल असं मला वाटत नाही. ओके, चालेल सर. एक 2 प्रश्न एकत्रच घेऊयात आपण. एक डॉक्टर संदेश आणि डॉक्टर मयूर विचारतायत की जे तुम्ही मेडिकेशन प्रिस्क्राईब केलंय पीसीओडी साठी तर ते ओबेसिटी वाढवतंय का असा एक प्रश्न आहे. आणि संदेशचा प्रश्न असा आहे की ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक ड्रग एकाच वेळेस घेतले तर त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? जे मी प्रिस्क्राईब काहीच केलेलं नाही. मी फक्त कोणत्या पद्धतीने प्रिस्क्राईब करावं हा प्रोटोकॉल सांगितलेला आहे. त्यातल्या त्यात कुठले द्रव्य कोणत्या प्रकृतीनुसार वापरावे हे सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला पीसीओडी ट्रीट करणं हा महत्वाचा भाग आहे. वेट लॉस करणं हा भाग नाहीये. आपल्याला वेट लॉस करायची चिकित्सा करायची नाहीये. वेट लॉस करायचा जरूर पीसीओडीला फायदा करण्यासाठी, पण आपल्याला ट्रीट वेट गेन करायचं नाही, आपल्याला ट्रीट पीसीओडी करायचं आहे हे लक्षात घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत रजप्रवर्तन रेग्युलरली वेळच्या वेळेला मासिक पाळी येत नाही तोपर्यंत आपल्याला ट्रीटमेंट चालू ठेवायची आहे. सुरुवातीला त्यात आपल्याला वेट लॉस करावा लागला तरी चालेल आणि त्याच्यानंतर जर काही रसायन द्रव्यांनी थोड्या प्रमाणात वजन वाढणार असेल पण वेट गेन म्हणजे खूप जास्त प्रमाणात वाढणार नसेल अशा प्रकारची रसायन द्रव्य पण आपल्याला चालणार आहे. त्याच्यामुळे वेट लॉस करणं हा एम नसून आपल्याला पीसीओडी ट्रीट करणं हा एम आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे त्यानुसार लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि दुसरा प्रश्न, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद याची औषधं एकत्र घेतली तर आपल्याला नेमका रिझल्ट कशामुळे हे कळत नाही, ही पहिली गोष्ट. आणि ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाची औषधांची काम करण्याची म्हणजे मोड ऑफ ऍक्शन वेगळे असल्यामुळे
जनरली ती एकत्र घेऊ नयेत असं मला वाटतं. बंद करून मगच दुसरी ट्रीटमेंट सुरू करावी. ओके, धन्यवाद सर, खूप छान. अजून काही कोणाला शंका असेल तर आपण विचारूयात. कोणाला काही शंका आहे? अजून कोणाला शंका असेल तर विचारा. सर, अजून एक प्रश्न आलाय. स्ट्रेस अँड सायकोलॉजिकल फॅक्टर्स ऑल्सो अफेक्ट हार्मोन. बरोबर फिजिओलॉजी त्यासाठी आपण काय सजेस्ट करू शकतो? बरोबर. स्ट्रेस हा About हार्मोन physiology. स्ट्रेस हा हार्मोनवरती अफेक्ट करतो असं आयुर्वेद पण म्हणतो. कारण हा व्याधी रसवस दृष्टीजन्य व्याधी आहे, रसवस स्रोतसाचा व्याधी आहे. आणि रसवस स्रोतसाच्या कारणांमध्येच म्हणलेले रसवाहिनी दुष्यंती चिंतनामच्या अतिचिंतनात. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये एखाद्या घटकाची चिंता केली की जेवढी करायला नाही पाहिजे, त्याचं अतिचिंतन केलं किंवा त्याच्यामुळे आलेला ताण असेल, तर या ताणाचा आपल्या रसवस स्रोतसावरती निश्चित परिणाम होणार आहे आणि त्याच्यामुळे हार्मोनची लेवल किंवा हार्मोनची हार्मनी बिघडणार आहे. त्याच्यामुळे याचा निश्चितच फायदा आणि निश्चितच दुष्परिणाम हे दोघे हार्मोनवरती होतात. चिंतनामच्या अतिचिंतनाचे स्ट्रेस. त्याच्यामुळे आपल्याला तो हेतू लक्षात घेणं महत्वाचं आहेच. डॉक्टर श्यामल मॅडमनी असा प्रश्न विचारला आहे, पीसीओडी आणि पीसीओएस दोन्हीसाठी हेतू एकच आहेत का, असं त्यांचा एक प्रश्न. त्याचा अर्थ एकच आहे. हा, ओके, ठीक आहे. ओके, चालेल सर, आपण आज कन्क्लूड करूयात लेक्चरला. आपण आपले प्राचार्य डॉक्टर लोखंडे सर हे आपल्याला बोलणार आहेत. हॅलो हॅलो लोखंडे सर, आपण बोलावं. बोला सर. सर बोला. आवाज येतोय आवाज येतोय सर आपला. हा येतोय का? तुमचा आवाज मला बोला हा सर. येतो. हा बोला सर. हा, छान लेक्चर झालं. आणि माझे अध्यापकांना सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की आज आपणाला थोडासा सुरुवातीला त्रास झाला, पण आता बऱ्यापैकी सेटअप झालेलं आहे. नंतरचं जे सुरुवातीला एक 2-4 मिनटं गेले आपले, पण छान लेक्चर झालं. आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्हीच्या दृष्टिकोनातून चांगलं मार्गदर्शन केलं. मी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो अध्यापकांना की दुपारी आपलं तावशीकर सरांचं लेक्चर आहे आणि आपले कॉलेजचे सोडूनही काही बाहेरचे लेक्चर उद्यापासून आहेत, तर आपण रोज असेच या ठिकाणी अटॅच व्हा आणि या लेक्चरचे लाभ घ्या. कारण प्रत्येक जण हा आपल्या जो बोलतो का तो पूर्ण अभ्यासाने बोलत असतो आणि त्याचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती करतो. आणि मी तावशीकर सरांना विनंती करतो की आपण पुढचं पाहू. धन्यवाद सर. छापेकर सरांनी अतिशय योग्य मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सर्वांना केलेलं आहे. आणि या ठिकाणी आज फ्री वेबिनार सिरीजच्या माध्यमातून आपल्याशी ते अटॅच झालेत. तर अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार. आणि आपण आता हे लेक्चर आपण आज इथे बंद करत आहोत. आपण 3:30 वाजता पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.